कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीकरता युतीचे उमेदवार श्री हेमंत रासने यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याच्या दृष्टीने आज आम्ही सर्व घटक पक्षाची बैठक आयोजित केली आहे आणि या बैठकीमध्ये सर्व घटक पक्षाचे नेते या बैठकीला प्रामुख्याने हजर आहे। बाळासाहेबांची शिवसेना माननीय एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये, माननीय रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वामध्ये रिपब्लिकन पार्टी, माननीय महादेवरावजी जानकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष, आमच्या श्रीमती मेटेताईच्या नेतृत्वामध्ये शिवसंग्राम लोक जनशक्ती पार्टी, पतित पावन संघटना आणि अनेक संघटना ज्या सामाजिक स्तरावर आहेत त्या संघटनाची बैठक आयोजित झाली आणि या बैठकीमध्ये या निवडणुकीच्या प्रत्येक मतदारापर्यंत हेमंत रासने यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी योजना सर्वच युतीच्या पक्षाने तयार केली आहे आणि मला वाटतं की भारतीय जनता पक्ष आणि युतीच्या सर्व घटकांनी तन मन हृदयातून या पक्षाच्या या निवडणुकीमध्ये आपला प्रेझेन्स दिला आहे। हा प्रेझेन्स 51%ची जरी आम्हाला लढाई त्या ठिकाणी लढावी लागली तरी माननीय देवेंद्रजी एकनाथच्या समन्वयाने, आमच्या सर्व घटक पक्षाच्या नेत्याच्या समन्वयाने आणि या ठिकाणी बसलेल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्याच्या समन्वयाने 51%ची लढाई जरी जिंकायची परिस्थिती निर्माण झाली तरी आम्ही निवडणूक जिंकू असं त्या ठिकाणी योजना आमची आहे। प्रचाराला काळ आहे, काही काळ शिल्लक आहे। या काळामध्ये आमचे सर्व नेते जनतेला मताचं कर्ज मागण्याकरता शेवटी भारतीय जनता पक्षाची मूळ भूमिका राहिली आहे की मताचं दान मागण्याऐवजी मताचं कर्ज मागितलं पाहिजे आणि आमचं जे काही आम्ही कर्ज घेतो त्या मताचं कर्ज जे जे शक्य होईल ते कामं करून परत करण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीची आहे। आमचे उमेदवार हेमंत रासने यांनी त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी चांगलं काम केलं आहे। कोरोनाच्या संक्रमणात तर हेमंत रासने यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसोबत सेवा कार्य केलं आहे। माननीय देवेंद्रजी, माननीय चंद्रकांत दादा यांच्या नेतृत्वामध्ये आणि आमच्या स्थानिक भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेतृत्वाच्या सोबत जाऊन सेवा कार्यही मोठ्या प्रमाणावर
मग पुणे महानगरपालिकेत मुरली मोहोळ असतील, जगदीश मुळीकजी असतील आणि या टीम जी आमची महानगरपालिकेची आहे, खरं तर कोरोनाच्या संक्रमणामध्ये मोठ्या प्रमाणावर माधुरीताई या ठिकाणी आहेत, आमचे घटक पक्ष आहेत. एक जनतेला अपेक्षित असलेलं कार्य कोरोनाच्या संक्रमणात खरं जेव्हा लोक अडचणीत आले होते, जनता अडचणीत आली होती, तेव्हा मोठं कार्य भारतीय जनता पार्टीने उभं केलं होतं. मतदान मागणारे आज जेवढे पक्ष होते त्या पक्षाचं अपीयरन्स आणि भारतीय जनता पार्टीचं अपीयरन्स कोरोनाच्या संक्रमणामध्ये ही एवढी मोठी जी कोरोनाची लाट आली होती त्या काळामध्ये पुणे शहरामध्ये प्रचंड मोठं काम त्या ठिकाणी उभं झालं. आणि म्हणून आज आम्हाला विश्वास आहे की आम्ही काही कुणावर उपकार केले नाही आहे, पण सेवा कार्य करायची आमची जबाबदारी आहे. केवळ राजकारण हा आमचा राजकीय कार्यकर्ते म्हणून पिंड आहे, पण सामाजिक कार्य करून समाजाला जेव्हा जेव्हा समाज अडचणीत येतो तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी पोहोचणे आणि सेवा कार्य उभं करणे ही आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून मला वाटतं की जनतेला आमच्यावर विश्वास आहे. प्रत्येक घरापर्यंत आम्ही पोहोचलो. माननीय आपले खासदार बापट साहेबांच्या नेतृत्वामध्ये खूप मोठं काम या ठिकाणी उभं झालं आहे. अनेक वर्ष माननीय बापट साहेबांनी या ठिकाणी आपला प्रेझेन्स त्या ठिकाणी दिला आहे. कसबा म्हटलं की माननीय बापट साहेबांचं नाव नेहमीच त्या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वातनं कर्तृत्वानं त्यांनी केलेल्या संपूर्ण जीवनाच्या समर्पणातनं बापट साहेबांनी एक मोठी फळी या ठिकाणी उभी केली आहे. आज आपल्यामध्ये मुक्ताताई नाही आहे, पण महापौर म्हणून आणि मग विधानसभेतल्या आमच्या सहकारी म्हणून कमी काळामध्ये उत्कृष्ट आमदार म्हणून एक चांगलं काम त्यांनी उभं केलं. आणि दुर्दैवाने ती घटना झाली, त्या आजारात नाही राहिला आपल्यासोबत. पण खरं तर मला अभिमान वाटतो असं काम त्यांनी उभं केलं. एकीकडे मान्य बापट साहेबांनी केलेल्या कामाच्या त्या ठिकाणी ठसा आमच्याकडे आहे, दुसरीकडे मुक्ताताईच्या कामाचा त्या ठिकाणी मोठा रोल या मतदारसंघात आहे. आणि महानगरपालिका आणि हेमंत रासने यांनी या ठिकाणी मोठं काम केलं आहे. तर मला वाटते यातनं आम्ही 100% निवडणूक जिंकू आणि एक मोठा विजय कसब्यातून आम्हाला मिळेल. काँग्रेसने असा आरोप केलेला आहे की तुम्ही म्हणताय गिरीश बापट यांच्या कामाचा ठसा आहे, मुक्ताताईंच्या कामाचा ठसा आहे, रासने पण मोठं काम केलेलं आहे. रासने स्टँडिंग कमिटी अध्यक्ष असताना 500 कोटी रुपये ह्या त्यांनी वॉर्डामध्ये आणलेले आहेत, पण ते 500 कोटी रुपयाचं काहीच काम ह्या शहरामध्ये दिसत नाही, ह्या वॉर्डामध्ये किंवा मतदारसंघात दिसत नाही, असा आरोप आहे. हे 500 कोटी गेले कुठे? नाही, निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात, पण जेव्हा ॲक्च्युअल काम चालू होतं तेव्हाही त्यांना बोलता आलं असतं. कधी कधी त्या काळामध्ये एखाद्या वेळी एखादं काम झालं नाही तर प्रत्येक व्यक्ती बोलत असतो. त्यामुळं असं नाही आहे की रासने यांनी काम केलं नाही. खरं तर मी त्यांचे अनेक उदाहरण देऊ शकतो, पण प्रेसला आता तेवढा वेळ देता येईल काय बघावं लागेल. मनसेने आपल्याला पाठिंबा दिलेला आहे, ह्या संदर्भात आपली प्रदेश पातळीवर काही त्यांच्याशी चर्चा झाली होती, आपण त्या प्रस्तावात त्यांच्याकडे ठेवलेला होता आम्हाला पाठिंबा द्या म्हणून? मनसेला आमचे वरिष्ठ नेते देवेंद्रजी आणि आम्ही सर्व लोक माननीय राजसाहेबांशी चर्चा केली आहे. आणि कालपासनं मनसेने त्या ठिकाणी सोबत येण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही राजसाहेबाला विनंती करणार आहे की खरं तर पोटनिवडणुकीमध्ये किती प्रचारसभा होईल मला माहिती नाही, पण राजसाहेबाचाही स्वतःचा प्रेझेन्स काही ना काही या निवडणुकीमध्ये
राहील असं व्हर्च्युअल माध्यमातनं किंवा कुठल्या तरी माध्यमातनं मनसेसुद्धा त्या ठिकाणी समर्थनार्थ आहेत, पण त्या ठिकाणी त्यांचाही प्रवास होईल का याचाही विचार आम्ही करतो आहे. पण पोटनिवडणुकीमध्ये साधारणतः खूप प्रवास होत नाही नेतृत्वाचे, साधारण कार्यकर्त्यांनाच निवडणूक लढावी लागतं. पण तरी आम्ही राजसाहेबाला विनंती करणार आहे. नाही, सक्रिय प्रचार करणार नाही असं काही म्हटलं नाही आहे, परंतु त्यांचा प्रेझेन्स निवडणुकीमध्ये कसा घेता येईल याची आम्ही काळजी, म्हणजे याच्यासाठी आम्ही विनंती करणार आहोत. मी राजसाहेबांना नेहमीच भेटतो, आज काही बोलणं झालं नाही, माझं बोलणं होणार आहे, तर निश्चितपणे तुम्हाला दिसेल. आत्ता तर आपण फक्त कसबा लढतो आहे. आम्ही आज समर्थन मागितलं आहे, त्यांनी तसं मदत करण्याचा त्यांनी विचार केला आहे, त्यामुळं मला वाटतं की त्यांची मदत मोठी आहे. वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या उदाहरणं असतात. खरं तर त्या निवडणुकीमध्ये तशी परिस्थिती निर्माण होते आणि त्यामुळं आम्ही सर्वांनाच मदत मागतो. आम्ही तर महाविकास आघाडीलाही म्हटलं होतं की मदत करा आणि तुम्ही ही निवडणूक अनपोच करा. जसं आम्ही शरद पवार साहेबांच्या म्हणण्यावर अंधेरीमध्ये शरद पवार साहेबांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने निवडणूक लढू नये असे एक छोटं निवेदन केलं होतं. त्या निवेदनावर माननीय उद्धवजींनी निवेदन केलं होतं 5 मिनिटाचं की हो, शरद पवार साहेबांनी मांडलेली भूमिका योग्य आहे. मी अध्यक्ष म्हणून माननीय आमचे नेते देवेंद्रजी यांनी भूमिका घेतली, एकनाथ शिंदेजींनी भूमिका घेतली आणि तातडीनं आम्ही निर्णय घेतला की त्या ठिकाणी उमेदवार मागे घ्यायचा. महाविकास आघाडीला आम्ही विनंती केली होती की तुम्ही त्या ठिकाणी ही निवडणूक अनपोच करा किंवा महाविकास आघाडी लढू नये. अंधेरीत त्यांचं आम्ही ऐकलं, पण त्यांनी आमचं नाही ऐकलं. तर युती केली आहे, आम्ही समर्थन मागितलं आहे, तर आम्ही का नाही म्हणणार. आमचं मागणी आहे, आम्ही आमची विनंती राहणार त्यांना. असं आहे की आम्ही सर्वच पक्षाला विनंती केली आहे, ही आताच केली नाही आहे. मी वारंवार सांगतो आहे, महाविकास आघाडीच्याही नेत्यांना विनंती केली आहे, राज ठाकरे साहेबांना विनंती केली, आमच्या युतीतल्या सर्व घटक पक्षांना विनंती केली. त्यामुळं असं का वाटतं तसं का वाटतं याच्यापेक्षा पहिल्यापासून जर एपिसोड बघितला तर सुरुवातीपासून माननीय देवेंद्रजी, मी, एकनाथजी, राज्याच्या सर्व नेतृत्वाशी बोलले आहे. त्यामुळं ज्यांना वाटलं की आम्हाला या सीटमध्ये मदत करायची आहे त्यांनी आमची विनंती मान्य केली, ज्यांना नाही वाटलं त्यांनाही केली. अनेकांना विनंती केली आणि त्यांनी मान्य केली. महायुतीचा घटक असलेले रयत क्रांती संघटना यांचे अध्यक्ष पदावर पुण्यात आहे. ते म्हणले की आमच्याकडे या निवडणुकीमध्ये पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. आम्ही कुठे पोस्टरवर दिसत नाही, आम्ही कुठे बैठकांमध्ये नाहीये. नाही, रयत क्रांती संघटनेला आता त्या ठिकाणी बोललो होतं, पण मला वाटतं ते आता माझ्याशी येऊन भेटणार आहे. मी आहे 3 दिवस पुण्यामध्ये, तर आजच्या बैठकीला ते अपेक्षित होते. पण जर तुम्ही जे सांगताप्रमाणे मला तर तुम्ही ते आता तुमच्याकडनं माहीत होत आहे, तर निश्चितपणे मी त्यांची भेट घेईन. आणखी एक विषय केला आहे राज्यातल्या पीक विमा गैरव्यवहारासंदर्भात. काही भागात असं आहे की पीक विमा मिळत नाही आणि दुसऱ्या भागात काही भागामध्ये असं आहे की मोठ्या प्रमाणात पीक विम्याचा खोटा गैरव्यवहार सुरू आहे, बोगस पिकत आपण. तर याची चौकशी झाली पाहिजे आणि राज्याचे कृषी मंत्री हे गायब आहे. त्याचं पुढचं वाक्य की राज्यातील कृषी मंत्री काय करते, कधी कृषी स्वित्झर्लंडला गेलेले आहे. तुमच्या सरकारमध्ये कृषी मंत्री होते आणि आत्ताच्या सरकारमध्ये तुमचे सहकारी पक्ष जे आहे 2014 ते 19 मध्ये पीक विमा योजनेचं ज्या पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये अनेक सेंटर काढून माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना
पीक विमा योजनेचे संपूर्ण सिस्टीम लावली होती. मधल्या काळामध्ये पीक विमा योजनेला कसा फायदा होईल विमा कंपन्यांना तशी सिस्टीम लागली. आता ते 1 वर्षाचे ॲग्रीमेंट आहे. आता त्या ॲग्रीमेंटला मधात स्क्रॅप करायचं की पूर्ण कंटिन्यू करून त्यांना कसा वचक बसवायचा हे गोष्ट तर खरी आहे सदाभाऊ खोतची की पीक विमा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर विमा कंपन्या या जेवढा शेतकऱ्याला मदत करायला पाहिजे तेवढी करत नाही. कारण मागच्या काळात जे ॲग्रीमेंट केले गेले, कारण मार्च टू मार्च होतं, एप्रिल ते मार्च, सरकार जूनमध्ये आलं आहे. त्यामुळं एप्रिल ते मार्च जे काय ॲग्रीमेंट झाले, ज्या कंपन्या सिलेक्ट केल्या गेल्या त्या कंपन्या योग्य पद्धतीने काम करत नाही लक्षात आलं आहे. माझ्याही काही लक्षात आलं आहे. तेवढं सदाभाऊ खोतचं म्हणणं काही चूक नाही आहे. राहिला प्रश्न कृषी मंत्र्याचा, तर कृषी मंत्री हे ऑफिशियल मला वाटतं कुठल्याही जेव्हा मंत्री विदेशात जातात तेव्हा काही डेप्युटेशन येतात, काहीतरी त्या ठिकाणी तिकडून मागणी येतं की आमच्या देशातलं हे उत्कृष्ट आहे कृषी क्षेत्रामध्ये, याचा तुम्ही अभ्यास करून आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये ते इम्प्लिमेंट झालं पाहिजे. त्यामुळे अशा मागण्या मी मंत्री असताना यायच्या की सोलरवर काय केलं पाहिजे, विंडवर काय केलं पाहिजे. आमचे डेलिगेशन त्या ठिकाणी जायचं आणि त्यावर मग आम्ही सोलर क्षेत्रामध्ये वीज क्षेत्रामध्ये काम करायचं. कृषी मंत्री गेले आहे तर काही त्या ठिकाणी या महाराष्ट्राकरता नवीन काही आणण्याकरताच गेले आहेत. त्यामुळे ते कुठं गायब वगैरे असतील असं मला वाटत नाही. पार्टीच्या शपथविधीबाबत जे फडणवीसांनी वक्तव्य केलं त्याच्यावरती राष्ट्रवादीकडे मोठ्या प्रमाणात टीका होते. देवेंद्र फडणवीस खोटं बोलतात असं राष्ट्रवादीकडनं सांगितलं. शरद पवारांनी टीका केली. मी माननीय देवेंद्रजीशी 29 महिन्यापासून माझा पारिवारिक संबंध आहे. तुम्हाला किती विश्वास आहे मला माहीत नाही, पण मी सांगतो देवेंद्रजी स्वतःच्या राजकारणाकरता, स्वतःची खुर्ची वाचवण्याकरता किंवा खुर्ची मिळवण्याकरता ते असत्य कथन कधीच करत नाही. परिणामी अनेक वेळा त्यांचं नुकसान झालं आहे. पण ज्या संस्कारातनं ते आले आहेत, स्वर्गीय गंगाधरराव फडणवीसांचा संस्कार त्यांच्यावर आहे आणि त्यामुळं ते कधी असत्य विधान करू शकत नाही. त्यांचं ते ब्लड नाही आहे. तुम्ही बघितलं राजकारणामध्ये देवेंद्रजींना खोटं बोलून राजकारण करून त्या ठिकाणी काही सांगणे हे त्यांचा स्वभाव नाही आहे. 13 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करणारे नेते आहेत आणि त्यामुळं जे घडलं तेच त्यांनी सांगितलं असेल आणि ज्यांच्याबद्दल बोलल्या गेला आहे त्यांचा इतिहास आणि देवेंद्र इतिहास जर बघितला तर तुम्हाला देवेंद्रजी खरं बोलतात हे वाटेल. काय हो झालं नुकसान. 2019 मध्ये माननीय मोदीजी देवेंद्रजीच्या फेसवर आपले आमदार आपण निवडून आणलेत. उद्धवजींनी 20 सभाचं रेकॉर्ड घ्या माझ्याकडे, 20 सभांचं. उद्धवजी अमितभाई समोर, माननीय मोदीजी समोर देवेंद्रजीच्याच नेतृत्वामध्ये निवडणुका होणार आहेत. देवेंद्रजीच मुख्यमंत्री होणार आहे. यावर अनेक व्यासपीठावरनं त्या ठिकाणी अनेक सभाचे क्लिप आम्ही तुम्हाला दाखवू शकतो. पण तिकडे काही त्यांचं साठलोटं झालं असेल म्हणून काउंटिंगचे जसेही काउंटिंग जसंही पूर्ण झालं तसे दरवाजे बंद केले गेले. म्हणजे देवेंद्रजी मुख्यमंत्री होऊ नये असं ज्यांना वाटतं, देवेंद्रजीच्या नेतृत्वाची भीती ज्यांना वाटतं, त्यांनी हे षडयंत्र करून कपट कारस्थान करून हे त्या ठिकाणी सर्व लोक एकत्र आले. अभिमन्यूचा वध झाला महाभारतामध्ये, पण लढाई मात्र पांडवांनीच जिंकली आहे. देवेंद्रजींना अभिमन्यू करण्यात आलं पण त्या ठिकाणी लढाई मात्र त्यांनीच जिंकली आहे. खरं तर आज एकनाथजी देवेंद्रजी हे नैसर्गिक जनमताच्या आधारावर हे सरकार आलं आहे आणि मला 100% वाटतं देवेंद्रजींनी बोललेला एक एक शब्द त्यांचं मन मला माहीत आहे. ते कधी मनातनं वाईट नाही आहे. कधी त्यांनी 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून विरोधी पक्षांना सुद्धा कधी त्यांनी सूड भावनेने कुठलंही काम केलं नाही आहे. त्यांच्यासोबत मात्र दगा झाला, गोष्ट खरी आहे.
सकाळी जो हे झाला शपथविधी झाला त्याच्याबद्दलचं आता विधान करण्यात काय साध्य मिळणार? प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. केव्हाही आपल्या मनातली गोष्ट जेव्हा एखाद्या डायसमध्ये येतं कोणी विचारतं तेव्हा आपण सांगत असतो. तर आतापर्यंत उद्योग बनवण्याची चर्चा होती, परंतु आता आसाम सरकारची जी जाहिरात आहे त्याच्यानंतर आता ज्योतिर्लिंग बनवले जाते अशी टीका आता विरोधक करू लागते. भीमाशंकरच्या मुद्द्यावरून आता ज्या विरोधकांनी मागच्या 18 महिन्यात 24 महिन्यामध्ये उद्योगाबद्दल एक बैठक घेतली नाही, हो उपसमितीची बैठक नाही, काय सांगतात काहीतरी म्हणजे काय संस्कार आहेत. मला तर वाटतं की खोटं बोलून किती खोटं बोलायचं. तुम्ही दाखवू शकता का ऑन पेपर काही? नुसत्या मीडियासमोर बातम्या पेरण्यात काही अर्थ नाही आहे. तुम्ही ऑन पेपर दाखवा ना की देवेंद्रजी एकनाथजी शिंदेच्या काळात हा आमच्या काळातला प्रकल्प आला होता, हा आमचा ॲग्रीमेंट आहे, हे आम्ही जागा अलॉट केली होती, हे आमचं काम चालू झालं होतं, हे पळाले. मग दाखवा तुम्ही की तुमच्या काळात शासकीय GR काढला होता, ह्या पळाले. ही आमची उपसमितीची बैठक झाली होती, या उपसमितीच्या बैठकीमध्ये आम्ही असे ॲग्रीमेंट केले होते आणि त्या उपसमितीच्या बैठकीचे व्हिडिओ तुमच्याकडे असतील दाखवा, टाका फेसबुकवर, टाका मीडियावर की होय आमची उपसमितीची बैठक झाली, त्याच्यामध्ये हे करार झाला होता, हे यांनी असं ॲग्रीमेंट झालं, इतके त्या ठिकाणी टर्म ठरल्या, आम्ही यांना वीज एवढी देणार आहे, एवढं यांना पाणी देणार आहे. असं काही झालं आहे का? अहो 18 महिने उपसमितीची बैठकच झाली नाही तर कसा प्रकल्प येणार हो? मी राज्याचा ऊर्जामंत्री राहिलो आहे. उपसमितीमध्ये प्रत्येक मंत्र्याचं प्रेझेन्स असतं की वीज देणार आहे की नाही, वीज काय रेटने मिळणार आहे उद्योगाला. जसं मिहानमध्ये जेव्हा ॲग्रीमेंट झालं मी होतो की 4 रुपये रेटने वीज द्यायची. मग उद्या उत्तर महाराष्ट्राच्या एखादा प्रकल्पाला त्याला किती रेटने वीज द्यायची. वीज मंत्र्याचं प्रेझेन्स असतं, उद्योग मंत्र्याचं प्रेझेन्स असतं. नाही आता पहिले उद्योगाचं म्हटलं म्हणून सांगितलं, उद्योगाचं म्हटलं म्हणून सांगितलं. त्यांनी काय दावा करायचा करू द्या. आपलं राज्य, आपला धर्म आणि आपली संस्कृती हे कोणी पडू शकत नाही. आपली संस्कृती आहे, आपलं धार्मिक क्षेत्र आपले धार्मिक क्षेत्र आहे. कोणी काही दावा करतं उठून सुटून, त्याला काय रिप्लाय द्यायचा आहे. याचा अर्थ असा आहे की आम्ही निवडणुकीचा प्रचार करायचा नाही, आमची वाढू सरकली आम्ही प्रचारच करायचा असं म्हणणं आहे का? खरं तर काही होणार नाही आहे. संजय राऊत यांना सकाळी बोलाच ते बोलतात, लोक काही त्यांना सिरियस घेत नाही. काहीतरी सकाळी नवीन स्क्रिप्ट तयार होतं ती बोलतात आणि त्याच्यावर मग आम्हाला बोलायला लागतं. सध्या मला वाटतं की ज्या पद्धतीने आमचा प्रचार सुरू आहे मॅन टू मॅन आणि हार्ट टू हार्ट, त्याच्यावर आमचा विश्वास आहे. आणि जनता 100% कसब्याची जनता ही सुजाण आहे. देवेंद्रजी एकनाथजीच्या नेतृत्वावर विश्वास आहे. मोदीजींच्या 9 वर्षाच्या केंद्र सरकारच्या कामावर विश्वास आहे. G20ची जी परिषद झाली त्या परिषदेच्या माध्यमातून जे देशाचा आणि महाराष्ट्राचा प्रेझेन्स होत आहे त्याच्यावर विश्वास आहे. आणि त्यामुळं मला वाटतं केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे डबल इंजिन सरकार आलं आहे. या डबल इंजिन सरकारच आता या महाराष्ट्राचं भलं करू शकते, जनतेला माहिती आहे. त्यामुळं समाजामध्ये भांडणं लावणे, सामाजिक त्या ठिकाणी गटातटामध्ये भांडणं लावणे, समाजामध्ये कन्फ्युजन निर्माण करणे, पण किती कन्फ्युजन निर्माण केले तरी कन्व्हेन्स करण्याची ताकद या महायुतीमध्ये आहे. ही महायुती एवढी घट्ट आहे की आम्ही जे काय का व्यक्तीला कन्व्हेन्स करू आणि कसब्याची निवडणूक आम्ही जिंकू, चिंचवडची आम्ही जिंकू. चिंचवडही जिंकू आणि कसबाही जिंकू. तिकडं माझी प्रेस आहे उद्या.
त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे, कोणाला मुख्यमंत्री करावं, काय करावं. पण आता मुख्यमंत्री बनण्याकरता जो मनसुबा होता राष्ट्रवादीचा, कोण बनणार त्यांचा प्रश्न आहे. अजितदादांनी बनावं की जयंत पाटलांनी बनावं की स्वतः सुप्रियाताई सुळेंनी बनावं, हे त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या पक्षात त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. पण जो मनसुबा होता की उद्धव ठाकरेजींसोबत सरकार बनवून त्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्या मंत्र्याला आदेश दिले होते की तुम्ही काही करा, उद्धव ठाकरेचे जरी आमदार हरले तरी चालेल शिवसेनेचे, पण राष्ट्रवादी मात्र 100 करा, 100+ नारा दिला होता. तो नारा काही आता पूर्ण होणार नाही आहे. त्यामुळं 2024 नंतर कळेल राज्यात मुख्यमंत्री कोण असणार आहे. मी वारंवार सांगितलं आहे आणि शेवटचं सांगतो आहे की या निवडणुकी संदर्भाने कसबा आणि चिंचवडच्या सर्व नेतृत्वाला आम्ही विनंती केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, माननीय उद्धव ठाकरेजी, सर्वांनाच, मनसे, माननीय राज ठाकरेजी, काही लोकांनी ऐकलं, पण माननीय राज ठाकरे साहेबांनी आमची विनंती ऐकली, बाकी लोकांना ऐकली. त्यामुळं राजसाहेबांचा मी धन्यवाद व्यक्त करतो. बाकी लोक निवडणुकीत आहे, ते आपण निवडणुकीनंतर त्याच्यावर बोलू. सर हिंदी में एक सवाल है. पहला तो यही है कि फडणवीस जी ने जो दावा किया था कि सुबह की शपथ विधि में पवार साहब, उसमें उन्होंने रिप्लाई किया कि झूठ बोल रहे हैं और सत्य नहीं है. उससे आपने क्या कहना? मैं 29 साल से भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता हूँ. मेरे देवेंद्र फडणवीस जी के साथ व्यक्तिगत संबंध है, पारिवारिक संबंध है. इसके लिए नहीं बोलूंगा कि वो व्यक्तिगत संबंध है करके बावनकुले जी बोल रहे हैं, लेकिन मैं देवेंद्र जी को जानता हूं. वो कभी भी, उनके संस्कार जो है स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस जी के संस्कार है, वो कभी भी झूठ का आधार लेकर राजनीति नहीं करते. चाहे उनको राजनीतिक नुकसान हुआ है कई बार, लेकिन कभी भी उन्होंने झूठ राजनीति नहीं की. मैं दावे के साथ कहता हूं, देवेंद्र जी का ब्लड ही ऐसा नहीं है कोई राजनीति ऐसी करेंगे. उनका ब्लड सीधा सीधा राजनीति करने का है, अपनी पार्टी बढ़ा के राजनीति करने का ब्लड है. और वो सभी समाजों में जात पात के बाहर जाकर सभी समाजों को लेकर इस महाराष्ट्र की 13 करोड़ जनता ने उनको मैंडेट दिया है. वो एक नेता है और वो कभी भी महाराष्ट्र के जनता के साथ झूठ नहीं बोलेंगे. जो हुआ है वही बोलेंगे. अगर जो लोग उनका रिप्लाई कर रहे हैं ये गलत है, उनकी पार्श्वभूमि राजनीतिक जीवन की और देवेंद्र की पार्श्वभूमि का अगर विचार किया तो आपको सच लगेगा कि देवेंद्र जी सच कह रहे हैं. सिंगर अनूप जलोटा ने कहा है कि सरकार जो है देश को हिंदू राष्ट्र घोषित करे जल्द से जल्द. ऐसे उनकी मांग. देखिए, हम सब लोग ये मानने वाले में हैं. हिंदुस्तान में रहने वाले सभी धर्म समाज के लोग ये हिंदुत्ववादी है, चाहे मुस्लिम हो, चाहे क्रिश्चियन हो, चाहे सिख हो, चाहे ईसाई हो, चाहे हिंदू हो. हम सब जो भारत बना है, ये हिंदुस्तान इसलिए बना है कि हम सब हिंदुस्तानी हैं, ये मानने वाले लोग हैं. इसलिए अनूप जलोटा जी ने क्या कहा ये मुझे नहीं मालूम, लेकिन हमारी भावना ऐसी है. इस देश में रहने वाला हर व्यक्ति हिंदुस्तानी है, चाहे अलग अलग समाज हो सकता है, धर्म हो सकता है. एक आखिरी सवाल सर, बीबीसी डॉक्यूमेंट्री को लेकर जो बीबीसी के दफ्तर पे जो रेड्स हुई है उसको कांग्रेस ने उस डॉक्यूमेंट्री से जोड़ा है कि ये डॉक्यूमेंट्री चलाई गई इसलिए रेड्स हो रही है. देखिए, कांग्रेस रोज अलग अलग बातें करती है, कांग्रेस को बात करने दीजिए. कुछ इनपुट सरकार जब आता है, आज मेरा वो इशू नहीं है, लेकिन जब जहाँ तक कार्रवाई की बात आती है तो जब सरकार को जिसके बारे में इनपुट आते हैं सरकार वाह जाती है. और वो ये जो यंत्रणा है, ये यंत्रणा किसी की नहीं है, ये इंडिपेंडेंट अपनी टीम काम करती है, इसके ऊपर कोई दबाव नहीं रहता किसी का. ये सारी यंत्रणा है, ये अलग अलग प्रकार पे अपने अपने इंडिपेंडेंस से काम करती है. देखिए, अमित भाई जो आ रहे हैं, आपको एक अच्छे से मैं स्पष्टीकरण करता हूँ. अमित भाई का दौरा ये पहले से ठहरा हुआ है, कोई संबंध नहीं है. अमित भाई नागपुर भी आ रहे हैं, नागपुर में वो दीक्षा भूमि में जाने वाले हैं, बाद में रेशीम बाग भी जाने वाले हैं, लोकमत के कार्यक्रम में आ रहे हैं.
शिवसृष्टि या कार्यक्रम ऑलरेडी 3 बार पोस्टपोन्ड हो चुका है। कोल्हापुर में हमारी जनसभा है लोकसभा प्रवास की। ये कार्यक्रम पिछले महीने का ही था, इस महीने में पोस्टपोन्ड हो चुका है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।